नाही तर यांना बंद ठेवतो. काही काम नाही यांचा, असाच तहा लावून द्यावा. आणि मी या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे याचा जाहीर निषेध करतो आणि याला बंद करतो. काही काम नाही यांचं, सगळं करप्शन चालू आहे. हे आता आम्ही खोलणार नाही आणि खोलून दाखवा. हे असे कामं चालतात, लोक मरतात. अधिकाऱ्याला सस्पेंड केला का ना तुम्ही? फील्ड मार्शलला सस्पेंड केला का? नाही केला. ब्रिज वरून कर्मचारी, यांचाच कर्मचारी पडला, मेला. काय झालं? 1 महिना झाला खड्डे बनवले. 1 महिन्यात खड्ड्यांचं काय झालं? 1 महिन्यात खड्डे बनले होते, त्याच्यापेक्षा डबल झाले. म्हणजे काय चाललंय काय नगरपालिकेत? पिशवी प्लास्टिकच्या नावावरती पैसे गोळा करतात खंडणी सारखे. 100ची पावती, 500ची पावती, 5,000 रुपये, 10,000 रुपये लूट चालू आहे, लूट. कुठला अधिकारी सस्पेंड केला सांगा मला. कोणाला सांगू? कोण आहे इथं? कोण आहे? आयुक्त नाही, महापौर नाही, संवेदनशील आहे का नाही? नाही सर, बाजूला नाही, बरोबर नाही. 10 लोक मेले, कोणाला सस्पेंड केलं सांगा मला. सर्व करता अधिकाऱ्यांना वाचवता ना, त्यांच्या 10 लोकांच्या मेलेचा चालू व्हायला वरचं बोलून सोडू शकत नाही. येऊ द्या त्यांना वर. बोला, कोणाला बोलवत आहे? कोण आहे इथं? कोण आहे? बोला, कोण आहे का कोणी इथे? किती वाजले बघा? 12 वाजले. लोकांचे 12 वाजले. तिथे उल्हासनगरवाला तो डांबरवाला आणला, तो डाकू निघाला. डाकू 1.5 महिन्यात रस्ते पुरा हालत खराब झाली. कोण याला जबाबदार? बघत नाही का तुम्ही? जात नाही, येत नाही. कुठं राहता तुम्ही? मग ठाण्यावर येता जाता दिसतात तुम्हाला खड्डे केवढे झाले? मान्य करता का नाही? एक महिन्यात. म्हणजे तो चोर होता, त्याच्यापेक्षा दाखवला. मॅडम तुम्ही किती काय बोलतो? आहे का कोणी इथं जबाबदार व्यक्ती? कोणी? लोगों को चुतिया बना रहे क्या सब लोग? काय करायचं? कोण आहे जबाबदार सांगा मला. तुम्ही जबाबदारी आहे का? तुमचं काय काम येते? तुमचं काय काम आहे? तुम्ही आहे याच्यात काय काय ह्याच्यात? तुम्ही या पुढे. तुम्ही कोण आहे? तुम्ही या. बोला ना, जबाबदारी द्या. आता काय परिस्थिती आहे? कोणाला सस्पेंड केलंय? नाही, बऱ्याचमध्ये कधी करेल. आज कमिशनर नाहीये, महापौरांनी करायला पाहिजे सस्पेंड. अरे अधिकार नाहीये, तुम्ही तसा डिक्लेअर करा की कमिशनर आल्यानंतर आम्ही यांना सस्पेंड करणार. तुम्ही बोलू तर शकता. हे असं चालणार नाही. आम्ही वरती लॉक लावला नाही. मंदा चुकीचं आहे आमचं. नाही, आज परिस्थिती काय हो? जे आमचे सुमित्रा वहिनी आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष तसा उपमुख्यमंत्री, यांच्याबद्दल जे महिलांच्याबद्दल असं वक्तव्य, घाणेरडं वक्तव्य करणं, हे काँग्रेस पक्ष किंवा हर्षवर्धन सपकाळ यांना शोभणारं नाही आहे. म्हणून मी त्यांना निषेध व्यक्त करतो आणि काँग्रेस पार्टी त्यांच्या कार्यालयात येऊन हा निषेध नोंदवला आहे. कारण हा निषेध हा त्यांना कळला पाहिजे. कारण हे असं वक्तव्य करणं हे एखाद्या महिलेबद्दल हे निंदनीय आहे. म्हणून मी त्यांची हे करतो, निषेध नोंदवतो.